सलामीची जोडी आपण पाहतोय दुटणे संघाचे नितीन पाटील आणि शनिदास काळन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. भगवा चषकामध्ये मालिकावीराची बाईक ज्या फलंदाजानं पटकावली होती तो दुटणे संघाचा आधारस्तंभ तारणहार आपण पाहतो नितीन पाटील स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी शनिदास कालन. तर गोलंदाज सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं षटक ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं नारोली संघाच्या माध्यमातून आपण पाहत असतो राजू काटे येत आहेत. सामन्याला इथं सुरुवात होते. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात राजू काटे. राट मोर द विकेट. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय अरुण यांच्या माध्यमातून चांगलं बॅकिंग आपण पाहतो. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं. फलंदाज नितीन पाटीलच्या माध्यमातून बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बघूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी होते नितीन आणि शनिदासच्या माध्यमातून ते पाहायचं आहे. तर राजू काटे कशी गोलंदाजी करतायत ते पाहावं लागेल. राईट मोर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी संत गतीने चेंडू हाताळला होता. राजू काटे यांना माहिती आहे नितीन सारखा एक चांगला फलंदाज समोर खेळत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे प्रयत्न केला जातो राजू काटेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नितीन अतिशय गुणवान आणि टॅलेंटेड हा फलंदाज आपल्या संघाचा नेहमीच तारणहार राहिलाय. हा फलंदाज सातत्यानं सलामीला येऊन चांगली फलंदाजी करत असतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो शनिदास. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 3 धावा. गुड बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज राजू काटेच्या माध्यमातून. कारण सातत्यानं आपल्या नारोली संघासाठी जास्तीत जास्त करून 2 षटकं हाताळण्याचा प्रयत्न केला जात असतो राजू काटे यांच्या माध्यमातून. आणि संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून राजू काटे यांची नक्कीच गणना केली जाते. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र घोषीच्या स्वरूपात 1 धाव येते. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 4 वर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांना संधी असते. गोलंदाजांना दडपण असतं. मात्र इतर दडपणाला झुगारून गोलंदाजी केली जाते ती गोलंदाज राजू काटेच्या माध्यमातून. बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना राजू काटे यांच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी होते. मात्र नितीन सारखा फलंदाज असताना नक्कीच संघाला अपेक्षा असेल येदुटणे संघाला. हा संघाचा मुख्य फलंदाज आहे. सातत्याने चांगलं योगदान या फलंदाजाने दिलंय. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये गोलंदाज राजू काटे या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी होते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पंच आमच्या आपण पाहतोय ते दीपक चौधरी इशारा करतायत. षटक क्रमांक पहिलं संपतायत. धावा आपण पाहतो धावफलकावर बिनबाद फक्त 5. राजू काटे या गोलंदाजानं नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं या गोलंदाजानं. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली चिकनगर संघाची 77 धावा मोठागाव संघाच्या विरुद्ध त्यांनी ठोकल्या होत्या. आणि सर्वात कमी धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावसंख्या होती ओमसाई रणवीर 11 आडिवली संघाच्या 23 धावा होत्या. भाल संघाच्या विरुद्ध त्यांनी कुठल्या होत्या. आणि स्पर्धेतील पहिला अर्धशतक आपण जर पाहिलं तर हरीश केने या फलंदाजानं 15 चेंडूंमध्ये धावा कुठल्या होत्या तर तब्बल 58 धावा. हरीश केनेच्या माध्यमातून स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकात येतात गोलंदाज आपण पाहतो मनोहर भोईर येत आहेत. एक अतिशय चांगला गोलंदाज. मात्र इथून नितीन पाटील या फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5. नितीनवर लक्ष असेल येदुटणे संघाचं.
मनोहर राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी होते, प्रयत्न करतात नितीन, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. दुसऱ्या धावचा इथे प्रयत्न केला जातोय. विश्वनाथ शेठ मस्कर होते, चांगला प्रयत्न केला. आता तोपर्यंत सहजरित्या 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. मनोहर भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, फटका अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलाय, मात्र कदाचित चौकारी गेला असता, मात्र तिथं घोषीच्या स्वरूपात धावा आहेत. नितीन चांगला प्रयत्न करतायत. 8 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शनिदास स्ट्राईक एंडला. ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक चांगलं होतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 10 धावा आपण पाहतो. प्रयत्न केले जात आहेत ते शनिदास आणि नितीनच्या माध्यमातून, मात्र कौतुक करावं लागेल ते मनोहर भोईर या गोलंदाजाचं, कारण राजू काटे या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत मनोहर चांगली गोलंदाजी करतायत. फ्रंटफुटला पुढे सरलेले, ऑन साईडला खेळतात. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. संतोष काटे आहेत. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो शनिदास आणि नितीनच्या माध्यमातून चांगली इथे खेळपट्टीवर साध्य केली जाते. मनोहर भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले, क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 2 षटकांचा जर विचार केला पॉवर प्लेचा, तर नाडली संघाचा जर विचार केला तर 2 गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र नितीन सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 13 धावा येत आहेत धाव फलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज मनोहर भोईर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. तोपर्यंत बॅटकेटच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. काय गोलंदाजी केली आहे बघा. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या. पहिलं षटक होतं गोलंदाज राजू काटे, फक्त 5 धावा खर्च केल्या. आणि या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते मनोहर भोईर. या गोलंदाजांना फक्त 9 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 14 धावा. ही स्पर्धा आपण पाहतो नगरसेवक चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. मंगेश 11 40+ क्रिकेट संघ वाडेघर आणि ग्रामस्थ मंडळ वाडेघर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. आणि आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय वरुण सदाशिव पाटील नगरसेवक यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावांचं षटक हाताळलं, तोच गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा येत आहेत. राजू काटे येत आहेत. बिनबाद 1400 धावसंख्या स्ट्राईक एंडला आपण पाहतो. संघाचा आधारस्तंभ तारणार नितीन पाटील. नितीनला मात्र इथून बॅटचा फेस खोलावा लागेल. पहिला चेंडू, मोठा फटका आला नितीन पाटीलच्या बॅट मधनं. इथे येतो तो पहिला षटकार, 6 धावा. ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजाला तिसऱ्या षटकामध्ये इथे टार्गेट केलं जात आहे. फलंदाज नितीन पाटीलच्या माध्यमातून मोठा फटका आला. इथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये आत्मविश्वासानं या फलंदाजाने सुरुवात केली आहे. बॅकफुटला गेले, ऑफसाईडला खेळतायत. कोशिशच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. आता मात्र धाव फलकाचा व्यवस्थित हालता ठेवण्याचं काम करतात ते 2 फलंदाज. नितीनने जबाबदारी स्वीकारली, मात्र शनिदास कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते पाहावं लागेल. कारण सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर.
राजू काटे राईट मोड विकेट. इथे मात्र फटका फसला. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो शरद पाटील कोणती चूक न करता अचूक झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का बसतो तो हेदुडणे संघाला. फलंदाज बाद होत आहे शनिदास कालन. बॅक टू डग आउट. एकवीस धावांची भागीदारी इथे संपुष्टात येते आहे. नवीन फलंदाज किशोर भंडारी येतात स्ट्राईक एंडला. दोन चांगले फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो दुट्टे संघाचे. एका बाजूला आपण पाहतो किशोर भंडारी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नितीन पाटील. गोलंदाज तयार राजू काटे. इथे मात्र मोठा फटका आलाय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना काय फलंदाजी करतो फलंदाज आपण पाहतो किशोर भंडारी. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 6 धावा. या स्पर्धेतील 22वा षटकार आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावांचं षटक हाताळलं होतं त्या गोलंदाजाला इथं मात्र तिसऱ्या षटकामध्ये टार्गेट केलं जात आहे. इथे मात्र फटका फसला. चेंडू नो मॅच लाईनमध्ये पडतो. क्षेत्ररक्षक आहेत अशोक येत आहेत. इथे मात्र चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28. आता मात्र धावफलक चांगल्या पद्धतीने सेट झाला आहे दुट्टे संघाच्या माध्यमातून. किशोर आणि नितीन ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. किशोर चांगली फलंदाजी करतात. नितीन सलामीला आलेत. चांगल्या पद्धतीने किशोरला साथ देत आहेत. ऑन साईडला खेळतायत. फटका फसला की षटकार जातो पाहायचा. नितीन पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. का मला संघाचा आधारस्तंभ म्हटलं जातं, का हे दुट्टे संघाचा बॅकबोन म्हटलं जातं ते दाखवून देतो हा फलंदाज. 6 धावा येत आहे. षटक क्रमांक 3 इथं संपतंय. धावा आपण पाहतो धावफलकावर 34 धावा. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो लक्ष्मण गोरपेकर. तर बघूया चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो हेदुटणे संघ 3 षटकांमध्ये 34 धावा येतात. 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या. नितीन आणि किशोर चांगली फलंदाजी करतायत. मात्र चौथ्या षटकाचं प्रतिबिंब कशा पद्धतीने असेल ते पाहावं लागेल. लक्ष्मण गोरपेकर तयार. स्ट्राईक एंडला आपण पाहतो किशोर भंडारी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार नितीन पाटील. लक्ष्मण राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यष्ट्यांच्या मागे शरद पाटील आपलं काम पूर्ण करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली झाली आहे लक्ष्मणच्या माध्यमातून. चर्चा केली जाते दोन फलंदाजांमध्ये कशा पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतोय, चेंडू कुठे ट्रॅव्हल करतोय गोलंदाज, तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचं आहे. समोर ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत संतोष काटे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. बघा आमचे गुणलेखक माहिती देतात कल्पेश पाटील नागाव. 50 धावांच्या वर ज्या धावा झाल्यात त्या धावा चेस झालेल्या नाही आहेत. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. माझ्या सहकार्याने तिसऱ्या षटकामध्ये खराब गोलंदाजी केली आहे. मला नारिवली संघासाठी कमबॅक करायचं आहे, चांगली गोलंदाजी करायची आहे. ती गोलंदाजी लक्ष्मणच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुड बॉलिंग. टपाचा चेंडू ऑन साईडला खेळतात. राजू आलेत वेगानं. चांगले क्षेत्ररक्षण होतं. एकाच हाताने चेंडू उचललाय. इथे मात्र बॅकिंग दिली जाते चांगल्या पद्धतीने. मनोहर होते. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 37 वर. एकाच ऍक्शनमध्ये राजू काटे यांनी चेंडू उचलला. वेगाने चेंडू फेकला. मात्र फलंदाज नितीन सुरक्षित पोहोचले होते. 37 धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रयत्न करतात दोन फलंदाज नितीन आणि किशोर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लक्ष्मण गोरपेकर हा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष्मण राईट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत अशोक. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. उशीर करतायत. मात्र त्यानंतर
अतिशय सुरेख चेंडूफेक आपण पाहिली. किशोर यांना माहीत होतं आपण धावचेत होऊ शकतो. किशोर माघारी परतले ताबडतोब. धोका संभवत होता. त्यांनी पाहिलं आपल्या सहकार्याला इशारा केला धाव होणार नाही आपण बाद होऊ कदाचित. 38 धावा आपण पाहतोय. फ्रंट फुटला पुढे सरकले. स्टँड अँड डिलिव्हर झेल होईल का? इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. षटकार 6 धावा. 44 धावा आपण पाहतो धावफलकावर. शनिदास माघारी परतल्यानंतर मात्र जर विचार केला तर नितीन पाटील आणि किशोर भंडारी या दोन फलंदाजांनी जबाबदारी चांगल्या पद्धतीने स्वीकारली आहे. संघ थोडासा बॅकफुटला होता, अडचणीत होता. मात्र इथून नितीन आणि किशोर या दोन फलंदाजांनी संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम अगदी व्यवस्थित रित्या पार पाडलंय. दोन षटकांमध्ये फक्त 14 धावा होत्या. इदुटणे संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या आणि या चौथ्या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 10 धावा आल्या. तर संदप संघ आणि मोहिली संघ दोन्ही संघाने विनंती असेल टॉससाठी रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये इदुटणे संघाची कामगिरी थोडीशी खराब राहिली होती. 14 धावा आल्या होत्या. मात्र तब्बल पुढच्या दोन षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्या तब्बल 30 धावा. म्हणजे कामगिरीची तफावत फरक आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ संतोष काटे येत आहेत. नितीन चांगली फलंदाजी करत आहेत. किशोर त्यांना चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 44 धावा. शेवटचं स्लॉगवर हाणामारीचं षटक. गोलंदाज तयार. संतोष काटे येत आहेत. रिव्हर्सचा वापर करतो फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संतोष काटे पुन्हा एकदा तयार. राईट मोड विकेट. ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न केला होता. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. हनुमान काटे यांना आपण पाहू शकतो. 2 धावा येत आहेत. मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. धावसंख्या पोहोचते ती 46 वर. पोर्टिब्लसचं क्रिकेट आहे. काही चुका होत असतात. कारण वयाचा जर विचार केला तर वयाच्या हिशोबाने नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रत्येक संघातील क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतात. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमध्ये येतो. मोठा फटका. 6 धावा. षटकार. बावन्न धावा आपण पाहतो धावफलकावर. अर्धशतक धावफलकावर लागतं इदुटणे संघाचं. आणि आमचे गुणलेखक कल्पेश पाटील यांनी आम्हाला माहिती दिली 50च्या वर धावा झाल्यानंतर या स्पर्धेमध्ये कोणतीही धावसंख्या चेस झालेली नाहीये. अतिशय अचूक आणि चांगली माहिती देतात कल्पेश पाटील आमचे गुणलेखक. उलटा चेंडू चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने गोलंदाजी कराल तर नितीन पाटील सारखा फलंदाज इथं नक्कीच ती संधी गमावणार नाहीये. षटकार येतोय. 6 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 58 वर. नक्कीच चुकीला माफी नसेल. तुम्ही चूक करताय आणि नितीन सारखा फलंदाज समोर असताना मात्र ती संधी दडवणार नाहीये. गुड बॅटिंग नितीन. संतोष काटे राईट मोड विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये आपण 3 उत्तुंग फटके पाहतो. 3 षटकार येत आहेत. खराब गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज संतोष काटेच्या माध्यमातून सलामीला आलेत नितीन पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शनिदास कालन माघारी परतल्यानंतर मात्र किशोर भंडारी आणि नितीन पाटील या 2 फलंदाजांनी अक्षरशः हाकार माजवल्या खेळपट्टीवर. 16 चेंडूंमध्ये आतापर्यंत 43 धावांची विस्फोटक खेळी साकारली. फलंदाज आपण पाहतो नितीन पाटील या फलंदाजांना. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो इदुटणे संघ. संतोष काटे
आता मात्र फटका पटलाय, चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहेत राजू काटे, 2 धावा येत आहेत धाव फलकावर, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव झाली आहे, चौथ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि चौथ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाज इथं धावचेच्या स्वरूपात बाद होत आहेत. चला संदप संघ आणि मोहिली संघ टॉस साठी यायचं आहे. मी आदरणीय रघुनाथ काका यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. संदपी पक्ष मोहिली, 5 षटकांमध्ये हेदुटणे संघाने धावा कुठल्या 67 आणि 68 धावांचं चांगलं लक्ष ठेवलंय ते नारळी संघासमोर. ते लक्ष नारळी संघ पार करेल का, करू शकतो, कारण हेदुटणे संघाने 67 केल्या तर नारळी संघ 68 का करू शकत नाही. मात्र तशी जी फलंदाजी नितीन आणि किशोरने केली आहे तशी फलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला करावी लागेल. हॅलो, थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. तर नगरसेवक चषक 40+ ही स्पर्धा पाहा मिळतोय वाडेघर आयोजित. आणि येथे पाहिलं तर मुख्य आयोजक आदरणीय वरुण शेठ सदाशिव पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही चांगली स्पर्धा पाहा मिळतोय. आज शेवटचा आणि अंतिम दिवस, कालचा दिवस गाजवला चिकनगर संघाने, 3 सामने जिंकून तो संघ क्वालिफाय झाला. आणि आज मात्र आपल्याला पाहा मिळेल 8 संघ खेळताना पाहा मिळतील. तिसरा सामना आहे मैदानावरती. सुरुवातीचे 2 सामने जिंकल्यात, एक सामना आजदे टीम आणि दुसरा सामना दातिवली संघ. आणि आता ही लढत पाहा मिळतोय नारिवली विपक्ष हेडुटणे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर एकूण 67 धावा बनवल्यात, 68 धावेचं लक्ष मैदानामध्ये गाठायचं आहे. नितीनची चांगली फलंदाजी झाली. एकंदरीत नितीनचा विचार केला तर 17मध्ये 46 बनवल्या, दुसरीकडे 5मध्ये 14 धावांचं योगदान दिलं किशोर भंडारी. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर पाहा मिळत आहे लक्ष्मण गोरपेकर आणि राजू काटे. हे मैदानामध्ये असताना गोलंदाज पाहतोय पहिलं षटक. तर चला सामना सुरू होतोय. पहिलं षटक, गोलंदाज पाहा मिळतोय आपल्याला
पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, भीमा काळन होते, नाही बॅकफुटला खेळाडू होते, अतिशय चांगला झेल टिपला जातोय. गोलंदाज सुधीर काळनला पाहतोय, ऑफस्टिकवरती चेंडू ठेवला, बॅकफुटला थोडेसे सरकले आणि ते मात्र बऱ्याच ठिकाणी एक धाव डिक्लेअर झोन आहे तिथे खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच विकेट पहिल्या बॉलवरती गमावत असताना एकूण पाहिलं तर 68 धावेचं लक्ष गाठायचं आहे. बंडाऊनचा फलंदाज कैलास गोरपेकर मैदानामध्ये येत असताना सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा होत्या, त्याच्यानंतर 3 षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या पाहा मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, लाईन अतिशय चांगली सुरेख पाहा मिळाली आपल्याला. सुधीर काळन यांना पाहतोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट केले नितीन आहेत, लॉंग ऑनला सुरेख टिपला जातो झेल आणि दुसरा खेळाडू बाद झालाय, 2 धक्के लागल्यात. यस, मोहिली संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे, हरकत नाही आहे, टॉस झालेला आहे. मोहिली संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहा मिळेल. यावर्षीचा हा दुसरा सामना असेल त्यांचा, कारण यावर्षीच ते असोसिएशनला जॉईन झाले आणि मात्र त्यांचा दुसरा सामना आहे. संदप विपक्ष मोहिली या 2 टीममध्ये. 2 खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत. चौथा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती शरद पाटील आल्यात, स्ट्राईकला राजू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अगदी मधून चेंडूला पुढे आले, एक्झिक्यूट केला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बाद 4 अशी थोडीशी नाजूक स्थिती पाहा मिळतोय, कारण इथे पाहिलं तर सुरुवातीला 2 विकेट घ्या, एकूण 68 धावेचं लक्ष. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चाबुक शॉट आणि चेंडू आता स्वीपर कव्हरच्या दिशेला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले, कारण पाहिलं राजूने की थोडेसे शॉर्ट चेंडू येतात, त्यामुळे ते 2 चौकार पाहतोय. 8 ही धावसंख्या झाली आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली, 2 खेळाडू बाद झाले 0 या धावसंख्येवरती आणि त्याच्यानंतर मात्र 2 चौकार. पुन्हा एकदा पुढे आल्यात, फटका आता बसलाय, मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कशा बशा एकवटल्यात आणि येथून मात्र षटकाची झाली ती सांगता समाप्ती झाली आहे, कारण जेणेकरून पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 विकेट आणि त्याचबरोबर 2 चौकार, 2 दुहेरी धावा एक वेळ आणि एकूण 2 बाद 10 अशी धावसंख्या स्कोअरबोर्डवरती पहा मिळतो आपल्याला. पॉवर प्लेचं एक षटक हाताळलं, 10 धावा आल्यात स्कोअरबोर्डवरती. गोलंदाज भीमा काळन आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचे दुसरं षटक घेऊन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावा नितीन.
येस राईट ओव्हर द विकेट गोलंदाज भीमचंद्र काळन यांना पाहतोय आपण दुसरं षटक. पहिलाच बॉल शरदच्या बॅटमधून चांगला फटका नितीन क्रॉस करतात मात्र चेंडू आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट झाली आहे आणि तोपर्यंत ते 2 धावा मिळाल्या. चेंडू एसट्यानं लागला असतं तर कदाचित बाद व्हावं लागलं असतं मात्र 2 धावा पूर्ण केल्या. प्रभाकर पाटील होते डीप मिड विकेटला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यावं लागलं आणि त्यामुळे ते 2च धावा मिळाल्या. ते सुद्धा मोठ्या फटक्यांची गरज आहे. फुल टॉस बॉल आणि यावेळेस पॅडवरती आदळला आहे. पंचांनी मात्र आउट घोषित केलाय आणि तिसरा गडी गमावत असताना पहा मिळतं आपल्याला एकंदरीत स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहिली तर फक्त 12 आहेत. संतोष काटे मैदानावरती यावेळेस सरळ चेंडू जातोय बॅट एम पॅड मधून चेंडू गेलाय. डॉट चेंडूची सांगता पहा मिळतं आपल्याला म्हणजे डॉट चेंडू घेऊन फायदा नाही आहे. सिंगल डबल चौकार षटकार थोडेसे बॅटिंग रेंजमध्ये मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल कारण टार्गेट मोठं आहे त्यामुळे ते सिंगल डबलवरती काम चालणार नाही आहे. त्याच्यासाठी चौकार षटकार येणं सुद्धा अपेक्षित असतील कारण सुरुवातीलाच 3 विकेट गमावल्यात. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळतात जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तेथे मात्र झेल टिपला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून आले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि सुरक्षितरित्या झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. सुधीर काळन होते न्यू बॅट्समन मनोहर भोईर. तर मात्र जसजसा सामना पुढे सरकतो तसशा थोड्याशा अडचणी वाढतात कारण विकेट लवकर गमावल्यात. अद्यापर्यंत पाहिलं तर 4 विकेट गमावल्या गेल्यात. राजूचा अपवाद वगळला तर एकाही फलंदाजाने धावसंख्या पहा मिळाली नाही आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र 2 रन्स पूर्ण केल्या गेल्यात. तर 14 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना पहा मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू मिडापला होते बीट करून चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे दर्जेदार चौकार. आणि या दरम्यान पाहतोय ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली आहे कॅमेरामॅन ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मुख्य आयोजक आदरणीय वरुण शेठ सदाशिव पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. गेल्या 2 दिवसापासून पाहतोय ज्यांची आम्हाला प्रतीक्षा होती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने साहेबांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने केलं जातोय. तरुण तडफदार एक लोकप्रिय व्यक्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय वरुण शेठ सदाशिव पाटील साहेब यांचे या मंचावरती होते आगमन. सहर्ष स्वागत. तर सामना पाहायला मिळतो हेडुटणे विपक्ष नारिवली या 2 संघामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये फक्त 18 धावा बनवल्या गेल्यात. अद्याप 50 धाब्याची गरज आहे. लक्ष्य म्हटलं तर थोडं मोठं आहे मात्र शेवटी क्रिकेट आहे. ज्या पद्धतीने टीम हेडुटणेने फलंदाजी केली तशी फलंदाजी झाली तर अद्याप सामना रफ अँड टफमध्ये जाईल कारण या षटकामध्ये थोड्याशा धाबा येणं अपेक्षित असेल.
नारिवली टीमला 18 बॉल 50चं समीकरण. पहिलाच बॉल फेस करत असताना येथे उत्तुंग षटकार. वा, मस्त फटका होता एकदम. अगदी ओव्हरपिच चेंडू मिळाला आणि डीप मिड विकेट क्लिअर करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावा पाहा मिळाल्यात. आता मात्र 17 चेंडू 44 धाब्याची गरज आहे अद्याप, कारण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा धाबा बढवल्या सुद्धा गेल्यात. 2 ओव्हरमध्ये ह्या वर्षी 52 धावा चेस झाल्यात 12 चेंडूमध्ये. तर 18ला 50 खावणार नाही आहेत. थोडेसे लेटका खेळ मात्र येथे एक धाव डिक्लेअर, स्ट्राईक रोटेट होईल. एकेरी धाव मिळाली आहे. एडुटने विपक्ष नारिवली हा विद्यमान सामना. नेक्स्ट मॅच मोहिली विपक्ष संदाप. टॉस जिंकलाय मोहिली संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 25 धावा स्कोरबोर्डवरती लागत असताना गोलंदाज पंडित काळन यांना पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. राजू काटे यांच्या बॅटमधून अतिशय चांगला चौकार, चौथा चौकार आहे. 4 चौकार अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात आणि चिदचाची फलंदाजी केली तर मॅच रपॅन्ट पहा मिळेल. शेवटच्या टप्प्यामध्ये पहा मिळेल. आत्ता मात्र यावेळेस क्रॉस लाईन खेळायचं होतं ते मात्र नाहीये. डॉट बॉल पहा मिळाला. ते जास्तीत जास्त क्रॉस लाईन खेळून फायदा नाही आहे, कारण एक धावच मिळते. त्यामुळे फटके एक्झिक्यूट करायला लागतात आपल्याला समोर खेळून. फुल टॉस बॉल, फायदा उठू शकले नाही. या डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र खराब क्षेत्ररक्षक पहा मिळतोय आणि या चौकार. 4 रन्स. लास्ट टू गो. अद्याप शेवटचं चेंडू पहा मिळेल. एकूण धावसंख्या पाहिली तर 33. अद्याप 35 धावाची गरज आहे. 13 चेंडू 35चं समीकरण. कारण पाहिलं तर तेवढ्याच चेंडूमध्ये एडुटनी संघाने 35 धावा एकपडल्या होत्या मग अशी. त्यामुळे आता ती स्थिती आहे नारिवली टीम समोर. फटका तर चांगला आहे. ऑनसाईडला खेळ्यात एकेरी स्वरूपाची धाव मिळेल यातून. तर राजूला सुद्धा माहिती आहे की स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये नारिवली टीमने बनवल्या त्या 34 धावा. उर्वरित समीकरण 12 बॉल 34. 18 बॉलमध्ये 34 आले. आता 12 बॉलमध्ये 34 करायचे आहेत नारिवली संघाला. आणि मंचावरती ज्यांचं आगमन झाले या स्पर्धेचे सर्वासर्व मुख्य आयोजक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय वरुण शेठ सदाशिव पाटील साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. थोडीशी पाण्याची मागणी केली जाते, कारण आता सध्या पाहिलं तर आजच महिन्यातील पहिला दिवस आहे 1 मार्च. आणि मार्चपासून मात्र कडक ऊन पहा मिळेल. काल सुद्धा मैदानावरती पाहिलं वेळोवेळी पाण्याची मागणी करत होते. मात्र आयोजन कमिटीचा या ठिकाणी आभार मानेन की प्रत्येक टीमला ते प्रोत्साहित करतात. प्रत्येक टीमला नाश्त्याची सोय केली जाते, कारण सध्या उन्हाचा तडाखा जाणवतोय. त्यामुळे थंड पेय या ठिकाणी दिलं जाते प्रत्येक टीमला. जेव्हा टीम बॅटिंगला उतरते त्याच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने निलेश कापसे आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने मात्र ही स्पर्धा राबवली जाते. त्यांच्या वतीने सर्व खेळाडूंची काळजी घेतली जाते या स्पर्धेमध्ये. असं चित्र पाहायला मिळालं 2 दिवसामध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, जेथे 12 मध्ये 34 करायचे आहेत. षटक आता येणारं षटक फार महत्त्वाचं असेल. येथून तर गोलंदाज विश्वास पाटील आल्यात गोलंदाजी मार्कवरती.
12 मध्ये 34 करायचे असताना मात्र पाहतोय आता राजू काळे स्ट्राईकला, ज्याने मात्र धावफलक स्कोरबोर्डवरती हलता ठेवलाय. तोच खेळाडू पहा मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव डिक्लेअर झोनमध्ये. एकेरी धाव. 11 मध्ये 33. कारण हे हाफ ग्राउंड आहे, त्याच्यामुळे थोडीशी धाबा बनवण्यासाठी थोडी दिक्कत होते. 10 चेंडू 26 धावांचं योगदान अद्यापर्यंत दिले राजूने. मनोहर यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र धाव मिळेल. एकेरी स्वरूपाची गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. तिथून जर पाहिलं तर 2 चेंडूवरती 2च धाबा आल्यात, त्यामुळे 10 मध्ये 32 करायच्या आहेत. अद्याप मॅचमध्ये सस्पेन्स काही नाही, कारण इथे सुरुवातीला विकेट गमावल्या, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकात थोड्याशा धावा एकवटण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र जास्त उंची आणि लांबी कमी मिळाली. मात्र त्या ठिकाणी झेल टिपलाय, सुरक्षितरित्या झेल टिपला जातोय आणि एक या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे टीमला. प्रभाकर पाटील होते त्या ठिकाणी. लॉंग ऑनला सुरक्षितरित्या झेल टिपला. जवळजवळ षटकारच होता म्हणा, कारण स्वतःला स्टेज केलं, हात मात्र हवेमध्ये घेतले आणि त्यामुळे त्यांना झेल टिपता आला. त्यामुळे आता ज्या उर्वरित आशा होत्या, राजू काटेची खेळी मात्र सुरेख ठरली आहे. आता अरुण गोरपेकर नॉन स्ट्राईक यांना मनोहर भोईर सध्या स्ट्राईकवरती, ज्याच्या बॅटमधून एक षटकारसुद्धा पाहायला मिळाला आपल्याला. ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन व्यवस्थित आहे, चांगली लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी केली आहे. गोलंदाज विश्वास पाटील, ज्यांच्या माध्यमातून 40+ स्पर्धा पाहिली आपण एडवटण्याच्या मैदानावरती. भीमा काळन असतील, विश्वास पाटील असतील, दिलीप पाटील असतील. पुन्हा एकदा ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट. यावेळेस पाहतोय एक डाव डिक्लेअर. एका धावेने काही होणार नाही आहे. येथे मात्र चांगली गोलंदाजी केली आहे विश्वास पाटील. या गोलंदाजाने 4थं षटक होतं, अतिशय चांगलं हाताळलं. एकूण धावसंख्या पाहिली तर 37 आहेत. आता बनवायचे आहेत 6 मध्ये 31. अद्यापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात जरूर 14 धावा आल्या, असं 16. असं वाटलं होतं की आता विजयाच्या लक्ष्यापर्यंत जाऊ शकतोय, कारण शेवटी क्रिकेट होतं, धावासुद्धा बनवल्या गेल्या असत्या. त्याचबरोबर आमचे 40+ क्रिकेट संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट अर्थातच उपाध्यक्ष साहेबांचं आगमन झालं आहे. गिरीशदादा, या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. ज्यांच्या खांद्यावर असोसिएशनची जबाबदारी असते, कारण जबाबदारी ज्या अशा माणसांकडे दिली गेली आहे की जे नेटाने पार करतात आणि चांगलं कार्य त्यांचं राहिलं आहे. यावर्षी पाहिलं तर हा षटकार आहे, मात्र धावा मिळतील फक्त एकच.
स्ट्राईकला रोटेट केले गेले. मनोहर भोईर स्ट्राईकवरती. चांगला फटका, चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत अनुशासित गोलंदाजी केली आहे. पाहिलं तर एका षटकाचा अपवाद वगळला तर प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने ते गोलंदाजी केली आहे. खरं खेळपट्टीचा अभ्यास केला, त्याच्यानंतर मात्र चांगली मोठी धावसंख्या गाठायची होती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये नितीन आहेत आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळते. फक्त औपचारिकता पूर्ण करावी लागेल. चला दोन्ही संघ आपण रेडी राहा. आता मोहल्ली टीम ज्याने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि संदर्भ संघ आपल्याला फिल्डिंग करायची आहे. यावेळेस स्पीडचा आऊट, मात्र फटका चांगला आहे. 6 धावा मिळतील. सुरुवातीला फटके येणं अपेक्षित होतं, मात्र आता वेळ निघून गेली आहे आणि सामना सुद्धा आता पहा मिळतो आपल्याला. षटकार आला 5व्या चेंडूवरती, जिथे अगोदर सुद्धा मनोहरच्या बॅटमधून षटकार आला होता. त्याच्यानंतर एकेरी धावा आल्या. बॉल द्या. नवीन कधी चेंडू हरवला तर जुना नका घेऊ. आता लास्ट बॉल आहे. चला शेवटचा अंतिम चेंडू फेकावा लागेल गोलंदाज झाला सुधीर काळन. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एक षटकार पाहायला मिळेल का? आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड कॅच. आणि येथे मात्र सामना जिंकलाय गावदेवी एडवटनी टीमने. अतिशय चांगले फलंदाजी केली सुरुवातीला. तर दोन्ही टीम असं आंदोलन करा आपण. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो नो डाऊट्स अबाउट, ज्याने 17 बॉलमध्ये 46 धावा कुठल्या, तोच ठरलाय नितीन पाटील या सामन्याचा हिरो. अतिशय चांगली तगडी फलंदाजी केली आहे.